नमस्कार, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग। ब्लाउजवरून माप मी घेऊन ठेवलेले आहेत। तर उंची आहे 12.5 इंच, त्यात 1.5 इंच मिळून आपल्याला 13.5 इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचं आहे, थोडं अर्धा इंच जास्त। आणि छाती आहे 8 इंच, त्यात 1.5 इंच मिळून आपल्याला 9.5 इंच घ्यायचं आहे। शोल्डर आहे 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच आणि टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा 9.5 इंचावर वरून। तर त्यासाठी लागणारी ही माप आहेत। तर आता पेपर कटिंग कशी करायची माप घेऊन दाखवणार आहे। ब्लाउजची उंची आहे तयार 12.5 इंच, त्यात 1 इंच मिळून 13.5 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच खाली। छाती आहे 8 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, 9.5 इंच आपल्याला छाती घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पुढं आपल्याला जास्त घ्यायचं आहे। गळा रुंदी 2.5 इंच घ्यायचं आहे, शोल्डर आहे 5.5 इंच। तर रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला। समोरचा गळा आहे 6 इंच, 2.5 इंचावर टिक करून घ्यायचा आहे खालच्या बाजूनेही। बरोबर गळ्याला रेष ओढून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे, वरी आपलं शोल्डर 5.5 इंच आलेलं होतं, तर खालच्याही बाजूने आपल्याला बघायचं आहे 5.5 इंच आहे की नाही, आणि तिथं आपल्याला मुंड्याचा माप टाकून घ्यायचा आहे 5.5 इंचावरच। बरोबर बघायचं आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने, आणि मग मुंड्याचा माप टाकायचा आहे 5.5 इंच। तर दोन्हीही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। छाती आहे 8 इंच, म्हणजे 32 साइजचं ब्लाउज आहे, त्या 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि अर्धा इंच पुढं जास्त घेतलेला आहे, कारण की आपलं प्रिन्स कटमध्ये शिवण्यामध्ये जाणार आहे। आता खालच्या साईडनेही आपल्याला सेम त्याच पद्धतीने माप टाकून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने आपण छाती 8 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, एवढंच घ्यायचं आहे। खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं नाही, तर खालच्या साईडने आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे। इथं प्रिन्स कटचा टक्स येणार आहे 2 इंचाचा, म्हणून आपल्याला खालच्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे। मुंड्याला आकार समोरच्या भागाला 1 इंचावर द्यायचा आहे आणि पाठीमागचा 1.5 इंचावर द्यायचा आहे। मुंड्याला गोल आकार असा आकार आला पाहिजे। बघा, मागचा आणि पुढचा मी दोन्ही एकसाथ दाखवलेला आहे। तर टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला 9.5 इंचावर। गळ्यापासून खाली त्याचा मध्य काढायचा आहे, मध्यापासून आडव्यामध्ये 3.5 इंच घ्यायचा आहे। वरून आलेला टक्स हा 9.5 इंचावर आहे, आडव्यामध्ये 3.5 इंच घ्यायचा आहे। खालच्या साईडनेही 3.5 इंच घ्यायचा आहे आणि एक उभी रेष ओढून घ्यायची आहे। आता इथं मुंड्याच्या साईडला 1 इंच घ्यायचा आहे आणि एक रेष ओढून घ्यायची आहे। परत त्यावर आपल्याला नंतर आकार देऊन घ्यायचा आहे। तर आडवा टक्स इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा 2 इंचावर घ्यायचा आहे। तर इथे 2 इंच घेतले, म्हणून पुढच्या बाजूला आपल्याला समोरच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडने, आणि वरच्या बाजूला अर्धा इंच घेतले, तर ही रेष ओढून घ्यायची आहे, अशी तिरप्यामध्ये येणार आहे। दोन्ही रेषा एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत, तिरप्यामध्ये येणार आहे। आता इथं काय करायचं आहे, खालचा अर्धा इंच सोडून वरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि त्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे, फुगीर असा आकार आपल्याला तिरप्यामध्ये द्यायचा नाही, तर फुगीर द्यायचा आहे। फुगीर दिल्याने आपला पफ चांगला व्यवस्थित येईल। अनेक वेळेस पेननं गोल राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। थोडं रेषेच्या वरच्या साईडनेही गेलं तर काहीही फरक पडणार नाही, कारण की आपला प्रिन्स कटचा आकार हा गोल येणार आहे। समोरच्या गळ्याला समोरचा गळा हा 6 इंचाचा आहे, तर 1 इंचावर मार्क करून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अनेक वेळेस तुम्हाला माप टाकून दाखवणार आहे। 12.5 इंच तयार ब्लाउजची उंची आहे, त्यात आपल्याला 1 इंच घेतले आणि खाली मी अर्धा इंच ती वेगळं घेतलेलं आहे, तुम्हाला सांगितलेच आहे।
आणि मागच्या साईडने हे आपल्याला 12.5 उंची आहे तर त्यात 1 इंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. समोर अर्धा इंच घेतले तर पाठीमागं अर्धा इंच घ्यायचं नाही. खालचा अर्धा इंच घेऊन मी पूर्णच माप 14 इंचावर टाकलेला आहे. शोल्डर आहे 5.5, गळा रुंदी आहे 2.5, छाती आहे 8, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन अर्धा इंच जास्त घेतलेला आहे, कारण की इथं आपण कट केल्यानंतर जाणार आहे. मुंडा आहे 5.5, समोरचा गळा आहे 6 आणि इथं गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंचावर प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. टक्स पॉईंट येणार आहे वरून 9.5 इंचावर. गळ्याच्या खाली त्याचा मध्य काढायचा आहे. मध्यातून आपल्याला आडवं 3.5 इंचावर घ्यायचं आहे. प्रिन्स कटचा टक्स हा 2 इंच घेतले म्हणून समोरच्या बाजूने आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर मागच्या साईडला असं काही वाढवून घ्यायचं नाही. तुम्हाला मागचाही पेपर कट करून दाखवणार आहे. तर संपूर्ण पेपर ही तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि मागचा भागही कसा काढायचा तोही दाखवणार आहे. तर दोन्ही पेपर मी एकसाथ कट करणार आहे. मागच्या मुंड्याचा आकार पहिल्या सूरला कट करून घ्यायचा आहे आणि गळाही मी दोन्ही एकसाथ कट केलेला आहे, कारण की बॅक साईडचा गळा हा 9.5 इंचाचा आहे. मग खालच्या साईडने तुम्हाला गळा कसा काढायचा तेही दाखवणार आहे. तर ही वरच्या बाजूची पेपर कटिंग झालेली आहे, समोरच्या बाजूची. तर समोरचा हा मुंड्याचा आकार कट करून टाकायचा आहे. साईडने उरलेलं थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंच याच्यासाठीच घेतलेलं होतं मी जास्त. प्रिन्स कटचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. टक्सही काढून घेतलेला आहे साईडला, तो 2 इंच घेतलेला. अशा पद्धतीने ही समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता मागच्या बाजूला बघा माप टाकायचे आहेत. छातीचं माप आहे 8 इंच, त्यात 1.5 इंचच घ्यायचं आहे. समोर 9.5 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडलाही 9.5 इंचच घ्यायचं आहे. आता उरलेला पेपर हा कट करून घ्यायचा आहे. समोरच्या भागासाठी एवढा पेपर आपल्याला जास्त घ्यायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला मागचा पेपर हा एकसाथच कट करून दाखवलेला आहे. तर गळ्याची उंची आहे 9.5 इंच, तर आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच. तर रेष ओढून बरोबर आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यातून गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि वरचं उरलेलं हे कट करून टाकायचं आहे. पेपर बरोबर गळ्याचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे 32 साईजची. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मागचा टक्स टाकून घेणार आहे. तर शोल्डरचं सेंटर धरायचं आहे आणि सेंटरमधून खाली आपल्याला टक्स टाकायचा आहे. टक्सची उंची ही ज्या त्या गळ्यानुसार येणार आहे. 4, 4.5 इंच, 3 इंच, 3.5 इंच अशा पद्धतीने येणार आहे. मागच्या साईडला उंची मी पूर्णच पेपरची उंची 13.5 इंच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने 32 साईजची पेपर कटिंग झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा.